शिवबा प्रत्येक घरात घडवावाच लागेल आणि तो शिवबा फक्त तुमचा नाही आहे, तो आमचा सुद्धा आहे। मी जिजाऊची लेक म्हणते, मी स्वतःला जिजाऊची लेक म्हणते, तर ती तुम्ही जातीत का वाटून घेताय? तुम्ही शिवाजी राजाला आमचं का म्हणताय? ते आमचे सुद्धा आहे, ते 12 बलुतेदारांचे आहे। त्यांच्या दारी आम्ही जाऊन सरळ मोगलांशी लढाई केली, त्यात तुम्ही नव्हतात। या फेसबुकवाल्यांना एकच सांगणं आहे, जातीवाद्यांना एकच सांगणं आहे की जे लिहिताय ते लिहिताना एकदा आपलंही लेकरू पाळण्यात आहे याचा विचार केला पाहिजे, आपली बायको घरात आहे याचा विचार केला पाहिजे। आपल्या सुद्धा घरामध्ये घर संसार आहे जो प्रत्येकाचा असतो, मग तो गरिबाचाही आणि श्रीमंताचाही सारखाच असतो। 4 दिवस जर चौकीदार तुमच्या दारात असेल तर असं समजू नका की तुमच्या घरावर दगड येणार नाही। हा दगड काळ वेळ पाहून येत असतो, पण हा प्रत्येकाच्या घरावर येत असतो। काचाच्या घरावाल्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे। लक्षात घ्या मुलांनो, उद्याच्या पिढीसाठी आपल्याला झगडावं लागणार आहे आणि ते झगडणं फक्त जाती विरोधात नाहीये, तर हे जातीच्या व्यवस्थेच्या विरोधात आहे। मला एकच सांगायचंय, हे जिजाऊचे, रमाईचे, भीमाईचे, सावित्रीचे, अहिल्याचे विचार आहे, ही जात नाही आणि ते विचार घेऊन आपण पुढे जात आहोत। या विचारानं जर आपण समोर जात नसाल तर आपल्या एवढं कर्मदरिद्री कोणी नाहीये। कर्म करत असताना पहिले जात पात नाही, लक्षात घ्या। कर्म सरपंच पाहिला जात नाही, तो सरपंच गावात काय करतो हे पाहायला गेलं पाहिजे। काल मी काकड चिखल्याच्या एका महिलेचं मनोगत ऐकलं, त्या ताईने कळकळीने सांगितलंय की आम्ही सुद्धा तिथं उपस्थित होतो, आम्हाला सुद्धा आमचे कपडे फाडून व्हिडिओ करता आला असता, टाकता आला असता, पण आम्ही ते केलं नाही, कारण आम्हाला गावात एकत्र नांदायचं होतं। आम्ही एकत्र नांदणार आहोत आणि उद्या त्यांनाच एकत्र राहायचं आहे। बाहेरून येलेले आज येतील, भांडणं लावून देतील आणि उद्या वापस जातील, पण आजची परिस्थिती एक आहे। मी इथे तुम्हाला मागच्याच वेळेचं एक उदाहरण सांगते। 2 वर्षापूर्वी 26 जानेवारीच्या दिवशी शाळेत कार्यक्रम झाला आणि एका महिलेने असंच जुनं राजकारण करून काढलं आणि सरपंचावर गुन्हा दाखल केला। गावाचं नाव तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही बसलेले समोर आहात। त्याही ठिकाणी गावातल्या गावात बसून ते भांडण मिटवावं लागलं। 4 दिवस मोटरसायकली घेऊन, झेंडे घेऊन सगळ्या समाजाचे लोक तिथं आले, पण शेवट प्रश्न गावाचा होता आणि तो गावचा प्रश्न गावच्या लोकांनीच सोडवला होता, कारण गुण्यागोविंदांनी त्यांना तिथं राहावं लागतं, आपण तिथं राहू शकत नाही, आपण फक्त विचार देऊ शकतो। म्हणून मी आज सांगते, माझी संजीवनी ताईला एक विनंती आहे, आपण त्या गावची लेकबाळ आहात, एक महाराष्ट्राची मुलगी आहात। मी सुद्धा त्या जिजाऊची लेक आहे आणि तुम्ही सुद्धा त्या जिजाऊची लेक आहात। राजकारण्याच्या पडद्याआड जे मुलं पकडल्या गेलेत, जे व्यक्ती पकडल्या गेलेत, पुन्हा गावातल्या सगळ्याच समाजाची लिस्ट पोलीस स्टेशनला दिली गेली की यांना पकडून आणण्यात यावं। त्याच्यात एका ताईने सांगितलं, एक नागरेची फॅमिली आहे, कष्टाने बिचाऱ्यांनी घर बांधलंय आणि ते घर बाहेरच्या लोकांनी जाऊन फोडलंय। एक विचार करा, त्या कष्टकऱ्यांचा याच्यात काय रोल होता? काहीच नाही, कारण ते कष्टकरी होते, कष्ट करून घर बांधलं आणि त्यांना कधीही वाटलं नसन असं आपल्या गावात होईल म्हणून। आज आत्ताच स्टेजवर एकाने सांगितलं, काही उखळात आहे, काही सुपात आहे आणि काही अजून दाणेच आहे, आपण त्याच्यातच आहो। कधी आपल्याला उखळात जावं लागेल, कधी सुपात राहावं लागेल हे सांगता येत नाही। म्हणून सर्व समाज बांधवांनी, समाज घटकांनी एकत्र येऊन वागलं पाहिजे, वावरलं पाहिजे। उद्याच्या पिढीला आपण काय संस्कार देतो हे शिकलं पाहिजे। आपण नुसते राजाचे पुतळे किंवा इतर वैचारिक माणसाचे पुतळेच लावून भागणार नाही, तर त्यांचे विचार गावागावात पेरले पाहिजे। ते विचार पेरण्याची आज गरज आहे। मला माहीत आहे सगळ्यांना, बऱ्यापैकी जणांना मनोगत व्यक्त करायचे, त्यातल्या त्यात माझी तर विनंतीच राहील की काकड चिखल्या गावच्या बऱ्याच जणांनी मनोगत व्यक्त करावं। एक छोटंसं उदाहरण मी पण सांगणार आहे, कारण पुतळा बसवला त्याच्या दुसऱ्या दिवशी मला फोन आला की ताई, आपण जिथे कीर्तनाचा कार्यक्रम घेतला होता त्या मोकळ्या जागेमध्ये कुणीतरी रात्री आणून पुतळा बसवलाय, कोणी बसवला माहीत नव्हतं, रात्री आणून बसवला। त्याच्यावर मी त्यांना एवढंच म्हणलं, गावातल्या सगळ्यांनी
मी कोण्या प्रतिष्ठित व्यक्तीचं नाव घेतलं नाही. गावातल्या सगळ्यांनी एकत्र बसून मीटिंग घ्या, सन्मानाने पुतळा कुठं बसवायचा हे ठरवा आणि आपली जी जागा आहे जी तुमच्या लग्न कार्यासाठी कामी येत असते त्या जागेचा प्रश्न तुम्ही गावकरी मिळून मिटवा, तिथं ठेवलं पाहिजे असं आमचं सांगणं होतं. मग जरांगे पाटलांनी सुद्धा तेच जर सांगितलं असतं तर आजची ही परिस्थिती आली नसती. जर तुम्हाला गावातलं भांडण मिटवायचं असतं तर मी प्रत्येकाला सांगीन की बा गावातलं भांडण आहे, आम्हाला कोणाला बोलू नका, तुम्ही तुमचं बसून मिटवा. माहेरची बहीण जर असली तर ती 3-4 भाऊ असले तर ती सांगती भावात मिटवा, मला बोलू नका. आणि तुम्हाला पण तसं करायचं होतं, तुमच्यात मिटवा, तिथं जातीचं वळण देऊ नका. तुम्ही तुमचं भांडण मिटवा आणि सगळेजण एकत्र नांदा. अजूनही माझं आपल्या सगळ्यांना समाज बांधवांना एकच सांगणं असेल, आपल्याला भगवान बाबाची एकच शिकवण आहे की प्रेमानं वागा, शिका आणि संघटित व्हा. आपलं काम शिक्षण घेणं आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. याच्याच बरोबर माझं प्रत्येक महिलांना सांगणं असन, आपण कणखर बना आणि आपली लढाई आपण लढा. जरी आज आपले माणसं घरी नसले तरी सोडून आणायची ताकद आपल्यात आहे, आपण त्यांना सोडून आणू. आणि एकच शासनाला विनंती आहे, एकच शासनाला विनंती आहे की ते 10वी 12वी आणि फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहे त्यांना उद्याच्या पेपरला जाण्याची परमिशन देण्यात यावी, नाहीतर आम्ही पोलीस स्टेशन पुढे राडा केल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्यावा. थांबते. धन्यवाद ताई. यानंतरच्या सर्व वक्त्यांना विनंती आहे की कृपया आपण वेळेत